नमस्कार. या अगोदर आपण नियम या अष्टांग योगाची माहिती घेत आहोत. आज आपण स्वाध्याय या महत्त्वाच्या नियमाची माहिती घेणार आहोत. या नियमाचे पालन केले तर स्वतःची, समाजाची आणि पर्यायाने देशाची उन्नती होऊ शकते. स्वाध्याय हा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ स्वतःचा अभ्यास. पतंजलींनी साधनपादमध्ये सांगितले आहे की स्वाध्याय केल्याने आपल्या इष्टदेवाची प्राप्ती होते. कशी ते आपण राज नावाच्या विद्यार्थ्याच्या कहाणीच्या माध्यमातून समजावून घेऊ. एका घनदाट अरण्याच्या कुशीत एक आश्रमात अनेक विद्यार्थी योगाने जीवनाचे धडे घेत होते. त्यांच्यामध्ये राज नावाचा एक जिज्ञासू आणि उत्साही तरुण होता. तो नेहमी नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्सुक असायचा, परंतु त्याची सर्वात मोठी इच्छा होती की स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे. एक दिवस त्यांच्या गुरूंनी अष्टांग योगमधील नियम या विषयावर शिकवणे सुरू केले. त्यांनी सांगितले की नियम हे आत्मसुधारणेचे मार्ग आहेत, जे आपल्याला आंतरिक शांतता आणि समाधान मिळण्यास मदत करतात. या नियमापैकी त्यांनी स्वाध्याय या नियमावर विशेष भर दिला. गुरु म्हणाले, स्वाध्याय म्हणजे केवळ धार्मिक ग्रंथ वाचणे नाही. याचा अर्थ आहे स्वतःचा अभ्यास करणे, स्वतःच्या विचारावर, भावनावर आणि कृतीवर लक्ष ठेवणे, स्वतःला जाणून घेणे. तुम्ही कोण आहात, तुम्हाला काय आवडते, तुमच्या कमतरता काय आहेत आणि तुमच्यातील क्षमता काय आहेत हे समजावून घेणे म्हणजे स्वाध्याय. गुरूंनी राजला एक कार्य दिले. त्यांनी त्याला एक जुना अस्पष्ट आरसा दिला आणि सांगितले की हा आरसा घेऊन तू अरण्यात जा. रोज या आरशात स्वतःला बघ आणि तुझ्या मनात येणाऱ्या प्रत्येक विचारांची नोंद कर. तू स्वतःला जसा आहेस तसा स्वीकार, पण तुझ्यात आत दडलेल्या चांगल्या वाईट गोष्टींचा अभ्यास कर. राजने ते कार्य स्वीकारले. तो आरसा घेऊन अरण्यात एका शांत जागी बसला. सुरुवातीला त्याला फार कंटाळा आला. आरशात फक्त त्याचेच प्रतिबिंब दिसत होते आणि त्याला काहीच विशेष वाटत नव्हते. त्यांनी काही दिवस फक्त आरशात बघितले, पण त्याला त्याच्या गुरूंच्या शिकवणीचा अर्थ कळेना. एक दिवस आरशात पाहताना त्याला अचानक आठवले की काल त्याने आपल्या मित्रासोबत रागावून काहीतरी चुकीचे बोलला होता. त्याला स्वतःची लाज वाटली. त्या क्षणी त्याला जाणवले की आरसा फक्त बाह्य रूप नाही, तर त्याच्या आंतरिक विचारांचे आणि भावनांचे प्रतिबिंब दाखवत आहे. तो रोज आरशासमोर बसून स्वतःच्या भावना आणि विचारांचा अभ्यास करू लागला. जेव्हा त्याला राग येई तेव्हा तो आरशात स्वतःचे रागाचे कारण शोधत असे. जेव्हा त्याला आनंद होई तेव्हा त्या आनंदाचे मूळ काय आहे याचा विचार करीत असे. तो त्याच्यातील चांगल्या सवयी आणि वाईट सवयी यांची नोंद ठेवू लागला. त्याला कळले की तो कधीकधी घाबरतो, कधीकधी खूप आनंदी असतो आणि कधीकधी त्याला मत्सरही वाटतो. काही महिन्यानंतर राज आश्रमात परत आला. गुरूंनी त्याला विचारले, तुला काय शिकायला मिळाले राज? राज म्हणाला, गुरुजी, सुरुवातीला मला वाटले की आरसा फक्त माझे बाह्यरूप दाखवतो, पण नंतर मला कळले की तो आरसा माझ्या आंतरिक जगाचे प्रतिबिंब आहे. मी स्वतःच्या चांगल्या आणि वाईट बाजू पाहिल्या. मी माझ्यावर रागावर नियंत्रण ठेवायला शिकलो, कारण मला कळले की रागाचे मूळ कारण माझ्या भीतीमध्ये दडलेले आहे. मी स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकलो. गुरु हसले आणि म्हणाले, यही स्वाध्याय आहे राज. हाच स्वाध्याय आहे. स्वतःचा अभ्यास करणे. जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्ण स्वीकारता तेव्हा तुम्हाला तुमच्यातील कमतरता सुधारण्याची शक्ती मिळते आणि जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने शांत आणि समाधानी जीवन जगू शकता. राजला आता स्वाध्यायाचा खरा अर्थ कळला होता. तो फक्त बाह्य जगावर लक्ष देण्याऐवजी आपल्या आंतरिक जगाचा अभ्यास करू लागला. ही गोष्ट आपल्याला शिकवते की जीवनात पुढे जाण्यासाठी आणि आंतरिक शांतता मिळण्यासाठी स्वाध्याय खूप महत्त्वाचा आहे. स्वतःला ओळखणे, स्वतःच्या भावना आणि विचारांचा अभ्यास करणे हाच आत्मसुधारणेचा खरा मार्ग आहे.